नमस्कार, मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून आपण सुरुवात करणार आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर WHO जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मतभेद पाहायला मिळाले होते. त्यांना आता अखेर पूर्णविराम मिळालेला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी WHOशी जे काही संबंध आहे ते तोडत असल्याचं जाहीर केलेलं आहे. दुसरीकडे संपूर्ण जग हे कोरोनाशी लढत असताना भारत आणि चीनमध्ये जे काही कुरघोडी सुरू आहेत ते कुठे कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र हा प्रस्ताव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमान्य केलेला आहे. दोन्ही घटनांवरती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय म्हटले थेट पाहूया. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यातील मतभेद आपल्याला पाहायला मिळत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेची WHO असलेले सगळे संबंध अमेरिका तोडत असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिका WHO मधून आता बाहेर पडणार असून त्यांना देत असलेली निधी इतरत्र वळवणार असल्याचंही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. मागे अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेच्या निधीमध्ये कपात करून त्यांना एक इशारा सुद्धा दिला होता. मात्र अखेर अमेरिकेने आता जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत अशी माहिती स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार जागतिक आरोग्य संघटनेवर संपूर्णपणे चीनचं नियंत्रण आहे, म्हणून या संघटनेशी अमेरिकेने आपले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे असं ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितलं आहे. China has total control over the World Health Organization despite only paying $40 million per year compared to what the United States has been paying, which is approximately $450 million a year. We have detailed the reforms that it must make and engage with them directly, but they have refused to act. Because they have failed to make the requested and greatly needed reforms, we will be today terminating our relationship with the World Health Organization and redirecting those funds to other worldwide and deserving urgent global public health needs. The world सध्या संपूर्ण जग कोरोनामुळे संकटात आले आहे. असं असूनही चीनच्या कुरघोड्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच आता चीनला उत्तर देण्यासाठी लडाखमध्ये भारतीय सैन्याने अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत. अशा या परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव अमान्य केला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मूड चांगला नाही असं सांगितलं आहे. No, I like Modi. I like your prime minister a lot. He's a great gentleman. Great gentleman. Yeah, they have a big conflict going with India and China. Is that what you're talking about? Yes. Yeah? Yes. They have a big conflict going with India and China. Two countries with 1.4 billion people. Two countries with very powerful militaries. And India's not happy and probably China's not happy. But I can tell you, I did speak to Prime Minister Modi. He's not in a good mood about what's going on with China. Mr. President, have you spoken to... Wait, are you finished? No, sir. So yesterday you tweeted about you want to mediate between India and China on this issue. I would do that. I would do that if they thought it would help. If I were the mediator or the arbiter, I would do that. So we'll see. Go ahead. Have you spoken? आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुसरं सरकार स्थापन झालेलं होतं. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचा आभार मानणारं एक पत्र लिहिलेलं आहे. या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. आणि दुसरीकडे 5वं लॉकडाऊन जाहीर झालेलं आहे. 30 जूनपर्यंत 5वं लॉकडाऊन आहे. या 5व्या लॉकडाऊनमधील काय नेमक्या गाईडलाईन्स आहेत ते आपण सविस्तर बुलेटिनमधून पाहणार आहोत. गेल्या वर्षी आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार दुसऱ्यांदा स्थापन झालं होतं. या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेचा आभार मानणारं एक पत्र लिहिलं आहे. मोदींच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. दुसऱ्या ट्रम्पच्या पहिल्या वर्षापूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लिहिलेल्या पत्रात कलम 370 रद्द करणे, राम मंदिर बांधण्यास परवानगी, तिहेरी तलाक पद्धत रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा अशा महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख करत देशाच्या विकासाला गती दिल्याचा दावा केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे वर्षापूर्तीचा सोहळा न करता पत्राद्वारे संवाद साधत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. गरिबांच्या बँक खाती, मोफत गॅस कनेक्शन, मोफत वीज कनेक्शन, शौचालय, घर, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक झाल्या, 1 रँक 1 पेन्शन, 1 नेशन 1 टॅक्स, GST, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं काम केलं गेलं होतं. राष्ट्रीय एकता अखंडतेसाठी कलम 370 हटवण्यात आलं. अनेक वर्षांच्या संघर्षानंतरचा सुखद परिणाम म्हणजे राम मंदिराचं निर्माण, आधुनिक समाजाच्या संकल्पनेतील अडसर म्हणजे ट्रिपल तलाक किंवा भारताच्या दयाभावनेचं प्रतीक असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयक.
मिशन गगनयानसाठी भारताने जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार आणि असंघटित क्षेत्रातील श्रमिक वर्ग या सर्वांसाठी 60 वर्ष वयानंतर 3,000 रुपयांचं मासिक पेन्शन नियमितपणे मिळण्याची सोय झाली आहे. हा जागतिक आरोग्य संकटाचा काळ तर आहेच, पण देशवासियांसाठी ही संकल्प करण्याची ही घटिका आहे. कोणतंही संकट, कोणतीही आपत्ती 130 कोटी भारतीयांचं भविष्य निर्धारित करू शकत नाही, हे आपणच नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आलंय. ही दुसरी मोठी कारवाई आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे. गेल्या आठवड्यातही चकमक झाली होती. तेव्हापासून जम्मू काश्मीर येथे सर्च ऑपरेशन सुरू आहे. कुलगाम परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की दहशतवाद्यांसाठी ओळख पटवली जात आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. गेले 7 दिवस 6,000 वाढणारी रुग्णांची संख्या मागील 2 दिवसांपासून सुमारे 7,500 वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 7,964 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1,73,763 झाली आहे. 24 तासात तब्बल 265 जणांचा मृत्यू झाला आहे, तर देशात आतापर्यंत 4,971 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची मृत्यूंची संख्या चीनमधील मृत्यूंपेक्षाही जास्त आहे. चीनमध्ये आतापर्यंत 4,638 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे देशात आतापर्यंत 82,370 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशात सध्या 86,422 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत म्हणजे आणखी एका महिन्यासाठी म्हणजे 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र या कालावधीत अनेक गोष्टी शिथिल होणार आहेत. अनेक अटी शिथिल होणार असल्याने याला सोशल मीडियावर अनलॉक 1 असं नाव मिळालं आहे. लॉकडाऊनचा 4था टप्पा 31 तारखेला संपत होता. केंद्र सरकारने 1 दिवस आधीच लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबाबत पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. अनलॉक 1 अशा पद्धतीने अंमलात येईल. आपण पुढील प्रमाणे या गाईडलाईन्स पाहणार आहोत. मंदिर, मशिदी आणि सर्व प्रार्थनास्थळं 8 जूनपासून उघडणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल 8 जूनपासून उघडणार आहेत. वरील गोष्टींसाठी लवकरच आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करणार आहेत. शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांबद्दलचा निर्णय जुलै 2020 मध्ये घेणार आहेत. राज्य सरकार आणि शैक्षणिक संस्था आणि पालकांसह चर्चा करून केंद्राला कळवणार, त्यानंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान तोंडावर मास्क किंवा कापड बांधणं बंधनकारक असणार आहे. लॉकडाऊन कंटेनमेंट झोन्समध्ये 3 जूनपर्यंत सुरू राहील. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी देण्यात येणार आहे. लोकांच्या आत बाहेर येण्यावरही बंदी असेल. कंटेनमेंट झोनच्या बाहेर बफर झोन आखण्याचा निर्णय राज्य सरकार घेतील. बफर झोन्समध्ये आवश्यक ते निर्बंध राज्य सरकार घालू शकतात. सार्वजनिक ठिकाणी 6 फूट अंतर राखणं बंधनकारक असणार आहे. दुकानांमध्ये हे अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदारांची. एका वेळी 5 लोकांनाच दुकानात प्रवेश दिला जाणार आहे. लग्न समारंभात केवळ 50 लोकांनाच बोलवता येणार, तर अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोकांनाच बोलवता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर राज्य सरकार दंड आकारणार आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू खाण्यावर बंदी राहणार आहे. हे असेल तर घरातूनच काम करा असा सल्ला दिला आहे. एकावेळी ऑफिसात किंवा दुकानात किंवा कारखान्यात गर्दी होऊ नये म्हणून तासानुसार माणसांचं विकेंद्रीकरण करणार आहेत. रात्रीच्या कर्फ्यूची वेळ बदलली. आता रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. देशातल्या गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांची विक्रमी संख्या नोंदवली गेली आहे. 24 तासात देशात 7,964 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,73,763 झाली आहे. पण ह्या एकूण रुग्णांपैकी 82,370 कोरोनामुक्त झाल्यामुळे देशातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 86,422 आहे. तर 24 तासात मृतांची संख्या 265ने वाढून 4,971 झाली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून ही संख्या आता 7,000च्या वर गेली आहे. पण राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्या देखील वाढली आहेत. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण तमिळनाडूमध्ये आहेत. इथली संख्या सध्या 20,264, दिल्ली 17,386, गुजरात 15,934 आहे. कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारचा हा निर्णय असंवैधानिक असल्याचा दावा MIMचे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये होत असलेल्या वादावरून त्यांनी बिगर भाजपा सरकार असलेल्या राज्यांनाही फैलावर घेतला आहे. केंद्र सरकारनं लादलेला असंवैधानिक लॉकडाऊन का स्वीकारला असा सवाल त्यांना राज्यानं केला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भारत दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेला नमस्ते ट्रम्प कार्यक्रम पुन्हा चर्चेत आला आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनावरून मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. ज्यांनी अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आयोजित करून कोरोना पसरवला त्यांचं काय, असा सवाल यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोना पसरल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनीही असा आरोप केला आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 62,228. राज्यात कोरोनामुळे 116 जणांचा मृत्यू झालेला आहे. 2,782 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे. पुण्यात 24 तासात कोरोनाने 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. औरंगाबादमध्ये आणखी 28 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1,487 वर. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.38% तर मृत्यूदर 3.37%. रत्नागिरी जिल्ह्यात 25 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 227 वर. नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 501 वर तर औरंगाबादमधील संख्या 1,487 वर. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोरोनाविरुद्ध पहिल्या फळीत लढणाऱ्या पोलिसांना कोरोनाची मोठ्या संख्येनं लागण झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यातील 114 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 2,325 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 26 पोलिसांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. महाराष्ट्रातील शाळा 1 जुलैला सुरू करण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं वाढताना दिसतोय. त्यात जूनमध्ये शाळा सुरू होणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता स्वतः उपमुख्यमंत्र्यांनीच आता या चर्चांना पूर्णविराम दिलाय. शाळा उशिरा सुरू झाल्यास बुडालेल्या दिवसांची भरपाई, दिवाळी आणि क्रिसमसची सुट्टी कमी करून भरून काढण्याचा मार्गही सरकारच्या विचाराधीन असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. शेतकरी राजा ज्याच्या आतुरतेने वाट पाहत असतो तो मान्सून आता केरळात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवला होता त्याच्या अगोदरच मान्सून केरळात दाखल झाला आहे. येत्या 2 ते 4 जून दरम्यान राज्यात मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. 3 जूनला मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच कोकण, गोव्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती लॉकडाऊनमुळे तळाला गेली आहे. अर्थव्यवस्था अशा स्थितीत राज्यावर प्रचंड आर्थिक ताण पडला आहे. ही परिस्थिती असल्याने सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा सेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी महागणार आहे. 1 जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार बंद असल्याने सरकारच्या तिजोरीत येणारा पैसा जवळपास बंदच झाला. अजून आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड खर्च वाढला आहे. त्यामुळे पैशाचं गणित कसं जुळवायचं याची चिंता सरकारला पडली आहे. हा टॅक्स वाढल्यामुळे महागाईसुद्धा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दिवसागणिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आज 26 जण कोरोनाचे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 234 वर पोहोचला आहे. दरम्यान लांजा तालुक्यातील 2 भावंडांनी कोरोनावर मात केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी SRPF जवानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधलाय. जवळजवळ तुम्ही सांगितलं जवळजवळ 5 ते 45 पॉझिटिव्ह आले आणि त्याच्यापैकी जवळजवळ 388 म्हणजे जवळजवळ 70% जे होते ते रिकव्हरून घरी गेले. अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या सर्व आपल्या SRPF जवानांची अतिशय चांगल्या पद्धतीने. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि इतर अपडेट आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स मराठीची वेबसाईट, YouTube, Facebook, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.